हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकलाप्रेमी मायबाप रस्ते प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शाहीर. तर या ठिकाणी शाहिराने सुंदर कार्यक्रम केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते झिमन बुवांच्या आवाजासाठी. मित्रांनो सुंदर शाहीर कार्यक्रम सुंदर. पण नेहमीप्रमाणे सांगतो बुवा हो आधी आज गावला अहो घड्याला का बघा जरा आमचा डावल त्यांना घाम फुटला. अरे बाबा 11 वाजतील पडदा पडेल. अरे लोका पैसे देऊन आले बुवा काय तो आवरा है ना. तर बुवा म्हणतात अग हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पाली गाडीला. बुवा म्हणतात अग हिल हिल पोरी हिला बुवा एक चुम्मा दे ना मला. बुवा तुम्हाला चुम्मा काय तुम्हाला पप्पी पण दे. पण झाला जर वास नको तो आला तर बारी राहिली बाजूला हिच्या चक्करून पहिला मी पडायचो. कारण माझा पाणी बुवा साधाच आहे. मला ह्यातल्या पाण्याची सवय नाही बुवा. जर इतर जर घुरपाटलो जर गांगारलो तर जल्ला मी त्या बुवाला आणताव कुठे परत उभा करायला. आणि म्हणून दुसरा विषय शायरीने आता काय म्हणतात ना कार्यक्रम चांगलाच केला. पण बुवा अगदी पावला पावलाच पोरं फिरवता. वाजवणाऱ्यांचं पण हाव आणि नाचणाऱ्या पोराच्या जीवाची करताव सर्व. आणि म्हणून असू द्या मित्रांनो. चला आता काय म्हणतात तर रात्र थोडी म्हणून म्हणून ह्या हॉलच्या बाऱ्यांचा कोण म्हणतात बुवाच्या मागं लागलाय कुत्रा. तो कुत्र्यासारखाच पळायला लागतो. कारण ही नगरी आहे मुंबई नगरी. आणि म्हणून ही कुणासाठी थांबलेली नाही. बक्षीस आलेलं आहे शुभम योगेश नवले वायगणे नवालेवाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे विप्लव जाधव गाव ऐनवरे आमच्या शेजारच्या गावचे एक सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि फरमाईश आलेली आहे मगाशी पण फरमाईश आले विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले. पण जरा खाली बसा. एक महत्वाचा मुद्दा तत्पूर्वी या ठिकाणी शाहिरांचा जो विषय आहे आणि शाहिरांनी माझ्या विषयाचं उत्तर दिलं. मी शाहीर तुम्हाला वारंवार सांगतोय मी रंगमंचावरती खोटं बोलणारा माणूस नाही. मी आज तुम्हाला पहिल्यांदा 2026 मध्ये 2019 ला मी माझा विषय चालू केला. आज 26 ला तब्बल 8 वर्षानंतर मी माझ्या विषयाची तुम्हाला बाजू सांगितली की जे माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर. पण तुम्ही आज दिलेले माझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा म्हणतात तेरी तेरी काय तेरीच ना. तेरी बुवा तेरी जल्ली कुठं काय म्हणतात धुके कुठं. इकडे सगळा बाहेर सुके झालाय. इकडे पावसाचा नाही पत्त्याचा झाला. तेरी हेल तरी कुठं बुवा सगळा वासाडा पडलाय. आणि म्हणून शाहिरीने माझ्या विषयाचं उत्तर दिलंय. ते शाहीर 100 काय 200% चुकलेलं आहे शाहीर. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही घासा. तुम्ही म्हणता घासून बुवा म्हणतात आम्ही दांडेवाला आमचा ताट बुवा ताटाला जो ताट झालाय त्याला नरम करायची ताकद पण राजेश बुवाच्या आहे. म्हणून तुम्हाला माहिती आहे बुवा तुम्हाला काय वेगळं सांगाय नको. पण बुवा म्हणतात आज काय म्हणतात बुवा बोललाच नाही. बुवा मी बोलत नाही ना तोच महाराज. नाही तर मी सल्ला बोलल्यावर काय होतो ना ते तुम्हाला काय वेगळं सांगाय नको. म्हणून मी बुवा म्हणतात आज काय बुवा म्हणतात बोललाच नाही. अरे तुमच्या भावात असा चढतो अजून तुम्हाला काय हवंय म्हणून मी सांगताय बुवा. विषय काय शाहिराने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्या चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांचा. बघा दावा तुम्ही फक्त घड्याला लक्ष ठेवा आणि मला तिकडनं सांगा बुवा चला पडदा पडतोय म्हणून. ऐका विषय शाहिरांचा विषय की कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व कलियुगामध्ये त्या भगवंताचं वास्तव्य कुठे आहे. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देण्यासाठी काही प्रयत्न करतोय. बघा जर जमलं तर हातात धरणार तर द्या सोडून. पाऊस तर नाही द्या बाहेर गावराव फेकून. विषय ऐका शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगामध्ये त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा जे हे राष्ट्र आहे त्या भगवंताचं नाव आहे जगन्नाथ. या कलियुगात त्याचे वास्तव्य जगन्नाथपुरी म्हणजे ओडिसा या ठिकाणी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे हृदय हे कलियुगात जगन्नाथपुरी ओडिसा येथे आहे. तो कलियुगात भक्ताला सदैव निषेधापासून उत्साहित ठेवतो. आणि म्हणून जो भगवान श्रीकृष्ण तोच म्हणजे हा जगन्नाथ. हे शाहीर माझ्या वाचनातून गेले तुमच्या विषयाचं उत्तर आहे बुवा. बघा आता पटला तर घ्या हातात. आणि म्हणता ना ताट बुवा ताट नाही तुमची शाप वाट लावून टाकीन तुमची खाट पण टाकीन टायमाला. पण विषय कसा आहे चला माणूस चांगला आहे ना. माणूस नाही भारी लय प्रेमळ माणूस असा माणूस कुठे भेटायचा नाही. जेवण बुवा आय लव्ह यू लय भारी माणूस ना. प्यार तो होता है प्यार विषय आहे का. हा आता पण ते काय म्हटलं
आदर्श म्हणतात ठेवतो पण बारी म्हणून सांगतो बारी बारीच झाली पाहिजे. बारी संपल्यावर जाताना एका ताटात जेवायला बसू म्हणून बुवाना मोजूनच लावायचं आहे. घड्याळ लावून ठेवा, मोजून 2 ठोकं टाकतो बुवांवर, जास्त नाही. तिसरा काढतो चांगला होता पण तो परत कुठेतरी झोंबाट आमचा होईल. आणि म्हणून तो विषय लावा. अरे दिली आरोळी सायंकाळी काळीच घे फाटलं माझ काळीच घे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. विषा हे पहिला ठोका बिच कोरोनो म्हणून अरे मरताव तिथं बसायचं तर हिथं काय तिथं बसायचा तिथनं धुरला उडवायचा काय तो विषय कसा आहे का. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही 33 कोटी देवांचा राजा इंद्र आणि योगायोगाने हे पण आपलं देवेंद्र म्हणून म्हणते इंद्रदेवाने काय केलं दुसऱ्याच्या बायको ठेवला वाईट नजर जल्ला बाय लय मोठा फार. स्वतःची बायको असून दुसऱ्याच्या बाई ठेवला वाईट डोला. आता दुसऱ्याच्या बायको डोळा ठेवला स्वतःची बायको माफ करत काय बरोबर ना. विषय कसा आणलाय बघा. अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही गेला लाजून या चंद्र. या इंद्रदेवाचं घाणेरडं कृत्य बघून ओ मंडल चंद्र पण लाजला म्हणून म्हणतोय अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही मग याला लाजून या चंद्र याला लाजून या चंद्र. संधी पाहून कोण हा देवेंद्र हा नाही तो देवेंद्र तो इंद्र. संधी पाहून गेलाय धावून संधी पाहून गेलाय धावून वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र. पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वस काढा या देवेंद्र. रूपवान पाहून सती याची बिघडून गेले नीती याची बिघडून गेले नीती याची बिघडून गेले नीती. संधी साधून अंधाऱ्या राती हा खाऊन आलाय माती हा खाऊन आलाय माती हा खाऊन आलाय माती. ऐकून शापा याला भरलाय ताप ऐकून शापा भरलाय ताप. पडली अंगाला र छिद्र पडली अंगाला र छिद्र. संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र. संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र. पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र. पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र. अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही दुसऱ्याची बाई ओळखली नाही याला लाजून या चंद्र याला लाजून या चंद्र. संधी पाहून गेला धावून वास काढाय देवेंद्र. 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 शाहीर स्तवन सुंदर स्तवन गायलं सुंदर गण होता शाहीर. आज तुम्ही कार्यक्रम खरं सुंदर केलात पण शाहीर विषय काय महत्वाचा मुद्दा बुवा म्हणतात आज काय बुवा बोलतच नाही. शाहीर मी खरं तुम्हाला सांगतो की या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या या कोकणच्या आपले युट्यूबर्स आहेत यांच्या माध्यमातून ही लोककला अगदी कोकणातल्या प्रत्येक वाडीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. पण शाहीर विषय काय आहे आज तुम्हाला खरं सांगतो. या माझ्या आज समोर बरेचसे दांडकं लागले कॅमेरे लागले त्यांच्या माध्यमातून एकच सांगतो की जर एखादा शाहीर या रंगमंचावरती चुकीचं बोलणार जर या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला तेव्हा साला ज्याला बोलायला येत नाही तो पण म्हणतो मी यालाच बुवा बारी करणार. ही ढोलकी आता 2 बाजून वाजते. बुवा चांगला बोलला तरी वाईट बुवा वाईट बोलला तरी बुवा वाईट. अरे नक्की बुवा आता बोलायचा तरी काय बरोबर आहे ना. आणि शायरी स्तवन सुंदर होता पण बुवा विषय काय तुम्ही स्तवनातलं जे शब्द तुम्ही जे गायलेत ना ते काय काय ओरिजिनल शब्द पण त्याच्यातच आहेत. माझ्या सांभाळाला जिभीच्या जिव्हा जपाव भिवा जपाव भिवा रसिक देवा. अरे माझ्या भावा तू काय म्हणतोस तू सगळं ओरिजिनल शब्द घेतलायस त्यातलं आहे ना. बरं म्हणतात आम्ही दांडेवालं तुमचा दांडा बुवा ताट आहे तुला शाप पडून टाकीन बुवा म्हणून सांगतोय. म्हणून कारण
आपण दोघं भाऊ भाऊ जाताना वाटाण्याचं आटाण्याचं चण खाऊ आहे ना. तुम्ही घ्या पाणी ओरिजिनल, मी पाणी घेतो आपला साधा. म्हणून भावकेत करणार बक्षीस आलेलं आहे सचिन ढेबे गाव कोल्हापूर, राहुल होळकर तामणे गाव म्हाळुंगे दापोली या माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून विषय पण शाहीर प्रश्नाचं उत्तर तुमच्या दिलंय, चुकीचं आहे का बरोबर आहे तेवढं मात्र आल्यावर सांगा. आणि म्हणून बुवा फक्त मोजून 5 मिनिटं घेतोय, जास्त टायमिंग घेत नाही. कारण बुवा मी म्हणतो आता भारी संपवतो ते आपला फक्त पोराणाचं होत आहे. कारण असलं वनवास तुमचं चाललं झालंय जीवाचं. आणि म्हणून हा बुवांच्या गवणीची कटिंग. हा प्यार तो होता है प्यार. छोटा बदला या वरचा तोंड्या. प्यार तो होता है प्यार, प्यार तो होता है प्यार. हा प्यार असाच राहू द्या तुमच्या आणि आहे ना तेरी मेरी यारी भोका दिली नाही बुवा, जोडी अशीच राहू द्या म्हणून सांगतोय. नागराला म्हणून सांगतोय वारंवार, भले बाजू म्हणते बाईची, पण आज सध्या महाराष्ट्राचा फेमस बैल मथुर आणि बकासूर आहे ना. ज्यांचा धूर काढायचा बुवा त्यांचा आपण काढू. तुम्ही तुमच्या परीने काढा, मी माझ्या परीने काढतो म्हणून म्हणतोय. हा शाहिरांच्या विषय म्हणतात पहा काय म्हणतात, धुका म्हणतात होता धुका. बुवा धुके कटला बाहेर सगळा सुके झाला आहे. पाऊस नाही म्हणून विषय ऐका गवणीचा. हो पहाटेच्या प्रहरी शोधाया श्रीहरी, होते सोबतीला चंद्र तारके, कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्या सारखे, कधी नाही मला केले पारखे. प्रेम होणे नाही तुझ्या माझ्या सारखे. ही शाहीर आहे ना तुमच्या गवणीची या ठिकाणी कटिंग दिलेली आहे. पॉइंट टू बी नोटेड. बुवा घ्या आता पेन आता बरोबर टोकण्यासारखं वाकून बघू नका. माझं लक्ष बरोबर आहे तुमच्यावर. असू द्या पण तुम्ही पण आमचंच आहोत, तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं म्हणून. हा पुढचा विषय दुसरा विषय गातोय आणि फरमाईश पण आलेले आहेत त्या पण घेतो आणि बारी माझी या ठिकाणी संपवते. म्हणून अहो हा आडदांड गाडी खाली या. हा आडदांड गडी यान करून अडी, हा आडदांड गडी यान करून अडी. बघा मोहात कसा हा फसला, बघा मोहात कसा हा फसला. अरे विचार केलास बघ तू कसला, विचार केलास बघ तू कसला. रंगडी लावून घरात घुसला, विचार केलास सांग तू कसला. रंगडी लावून घरात घुसला, विचार केलास बघ तू कसला. रंगडी लावून घरात घुसला, विचार केलास कसला. रंगडी लावून घरात घुसला. नाही भुलला माझ्यावरी, स्वप्न ठेवून माझी अधुरी, स्वप्न ठेवून माझी अधुरी. याला मारा या दुसरीवरी, असं करू नका वार, माग लावलंच नावा. असं करू नका वार, माग लावलंच नावा. सारा देवाला पहा हसला, सारा देवाला पहा हसला. काही विचार केलास कसला, काही विचार केलास कसला. रकडी लावून घरात घुसला, काही विचार केलास कसला. रकडी लावून
फरमाईश नेवरेकर रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाणं फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची एका बोकड्यामध्ये ठेवतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. एक लाखाची फरमाईश आलेली होती. विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले, वेडी झाली राधा तुझ्यासाठी, कधी येशील माझ्या भेटी, वाट पाहुनी थकली मी काना, मग लवकर जरा तू ये रे, मनी धरू नको असा राग रे, या गाठेसाठी येशील का तू सांग रे. बस चला गाडी जाऊ द्या पुढच्या चोंड्यात, खाली बैल पडत नाही, चोंडा बदला वरचा. चला विषा आहे कोकणाच्या गाण्याचा, विषा आहे माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा, म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय म्हणून म्हणायचंय. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कलगी तुला नमन कलाही महान, शिमगा भारी त्यात नाचे संकासूर, हिमायाळू माती जीवाला गावी हुर हुर, खेळता पोली मंडल गडल चिपळून मोगर संगमेश्वर, अरे रत्नागिरीला राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. हो पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे माहेर घर, साक्षात पुण्याचा मिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पुन्हा एकदा आमचे सुनीलजी डावल आणि संतोष दादा मांडवेकर यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. या छोट्याशा शाहिरावरती आपण विश्वास ठेवून ही सेवा या ठिकाणी आजची संपन्न होते. उद्याचा दिवस फक्त मित्रांमध्ये आहे 21 तारखेला लाल लाल कलरची बागडी आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी निसर्गपार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून आजच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाहीर शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य या कलेसाठी अगदी सदोदित समर्पित हो. तुमची तब्येत सुद्धा शाहीर अगदी सुरळीत हो. तब्येतीची काळजी घ्या. राग नसावा, लोक मात्र असावा अशा अपेक्षा ठेवतो आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतो. बोल गणपती गजानन.